अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई जोरवर यांची अकोले तालुका शिवसेना महिला आघाडी प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। समशेरपूर फाटा येथे झालेल्या सत्कार समारंभात शिवसेनेचे युवा नेते संजय दराडे यांच्या हस्ते शांताबाई जोरवर यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। याचबरोबर युवा कार्यकर्ते अमोल दराडे, अण्णा आव्हाड, रामदास ढोन्नर, संदीप दराडे आदींनी शांताबाई जोरवर यांचा सत्कार केला। शांताबाई जोरवर या समशेरपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या असून बचत गटांच्या माध्यमातून त्यांचा अकोले तालुक्यातील महिलांशी चांगला संपर्क आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेनेचे नेते आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवून अकोले तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी शांताबाई जोरवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीबद्दल जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे तसेच जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी शांताबाई जोरवर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। तसं म्हणजे लोखंडे साहेबांनी बरेचसे कामं मंजूर करून आणलेले आहेत आणि आता रस्त्यांचे कामं, चिचखांड ते सेरंकेल, देवठाण ते म्हैसवळण एवढे कामं, अजून बाकीचे कामं चालू आहे आणि आता 2 पदरी रस्ता चालू आहे आणि आता तसं म्हटलं तर त्यांनी बरेचसे नळ योजनाच सुरू केलेले आहे। आता नळांना प्रत्येकाला आता ते चालू आहे, प्रत्येक घराघरापर्यंत नळ जाऊ राहिले, योजना मंजूर करून आणलेल्या आहे आणि त्या योजनेचा सगळ्यांना लाभ पण भेटणार आहे, भेटलाय, काहींना भेटणार पण आहे, चालू आहे काही का। आणि दुसरी गोष्ट म्हणजे का देशामध्ये मोदी सरकार आणि शिवसेना एवढे हे 4 पक्ष एकत्र येऊन एकदम म्हणजे देशासाठी चांगलं काम करू राहिले आणि मोदी सरकार सारखं सरकार आतापर्यंत झालं आणि आतापर्यंत दुसरे पक्ष सरकार होतं, काय केलं त्यांनी लोकांसाठी? आतापर्यंत एवढं सरकार आले आणि कोणाला काय केलं? प्रत्येक जण म्हणतो मला हे नाही ते नाही, अरे हे नाही तर मागच्या सरकारने काय केलं आपल्यासाठी? मग हे तरी एवढं करू राहिले, आता देशासाठी एवढं जर हे नाही, एखादं कुटुंब आहे, आता कुटुंबामध्ये 10 लोक असले तरी एखाद्याकडे कमी जास्त होतो, तो नाराज असतो। आता एवढा देशाचा कारभार सांभाळायचा म्हटल्यानंतर कोणाला तरी थोडंफार कमी जास्त होणारच आहे ना। आणि 50% 40%च बागायत होतं, आता 100% बागायत झाले, थोडंफार कुठं तरी मागं पुढं होणारच आहे ना। मग शिर्डी मतदारसंघामध्ये जे लोखंडे, सदाशिव लोखंडे साहेब यांना प्रत्येकाने म्हणजे धनुष्यबाणावर मतदान करावं एवढी माझी नम्र विनंती। मी 2 विकास केलाय ना, आता समोर आलाय ना, आता चालू झालेत ना काम, मग विकास सुरू म्हणजे आहेच ना, विकास आता मंजूर करून आणले, रस्ते चालू झाले, मग आता हे कामाला, विकासाच्या कामाला म्हणजे विकास सुरूच आहे ना, आता सुरू झालाय ना आता विकास, तर यांनी मतदान करावं। म्हणजे वरती प्रत्येक जण म्हणतो आम्हाला मोदी सरकार वरती पाहिजे, मग वरती जर मोदी सरकार पाहिजे तुम्ही त्यांची ताकद वाढवा ना, खाली तुमचे मतं वाया घालू नका ना। तुम्ही जर तुमचे मतं योग्य मोदी साहेबांच्या माणसांना दिले, त्यांनी जे सीट तुम्हाला दिलेले त्यांना जर तुम्ही मतदान केलं तर मोदी साहेबांची वर ताकद वाढणार आहे ना, ताकद वाढली तर आपला परत विकास होणार आहे ना, विकासाची प्रगती होणार आहे। आपल्या मतं वाया घालू नये तुम्ही। मोदी सरकार जो तो म्हणतो, प्रत्येक जण म्हणतो आपल्याला वरती केंद्रात आपल्याला वरती मोदी सरकार पाहिजे, मोदी सरकार पाहिजे असल्यानंतर आपण त्यांनी जे सीट दिले त्यांना तुम्ही मतदान करा, माझी एवढी नम्रतेची विनंती।